हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 20 जानेवारी 2023 19 तारखेला आपला क्लास काही कारणामुळे होऊ शकला नाही, तर आज आपण प्रयत्न करू की 19चे काही पॉईंट्स आणि 20चे सगळेच पॉईंट्स असे आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. लेट अस स्टार्ट विथ द क्लास टुडे. सगळ्यात पहिली बातमी आहे न्यूझीलंडवरनं. न्यूझीलंडच्या ज्या प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं नाव आहे जेसिंडा आर्डन यांनी रिझाईन केलं. आता जेसिंडा आर्डन जेव्हा न्यूझीलंडच्या प्राईम मिनिस्टर झाल्या होत्या त्या फक्त 37 वर्षाच्या होत्या आणि सगळ्यात यंगेस्ट म्हणणं बरोबर नाही, शी वॉज द यंगेस्ट प्राईम मिनिस्टर ऑफ न्यूझीलंड. 37 वर्षात प्राईम मिनिस्टर देशाच्या, आणि एक महिला असल्यामुळे जास्त पॉप्युलॅरिटी पुन्हा त्यांना अजून मिळाली, कारण त्या महिला असताना 37व्या वर्षीच प्राईम मिनिस्टर झाल्या. बरं, पॉप्युलॅरिटीचं कारण फक्त हे नव्हतं की त्यांचं वय होतं किंवा त्यांचं जेंडर काही होतं. पॉप्युलॅरिटीचं हे कारण पण होतं त्यांच्या की त्यांनी काही ज्या स्टेप्स उचलल्या त्या जगभर खूप प्रसिद्ध झाल्या. जसं कोविडमध्ये त्यांनी न्यूझीलंडमध्ये जे मॅनेजमेंट केलं त्याचं सगळीकडे प्रशंसा झाली. त्यानंतर एक अटॅक झाला होता तिथे मॉस्कमध्ये 2019मध्ये. एका मॉस्कमध्ये तिथे अटॅक झाला होता जिथे 51 लोकांची डेथ झाली होती. त्या पण सिच्युएशनला त्यांनी खूप व्यवस्थित हँडल केलं होतं. सॉरी, खोकल्यासाठी पुन्हा. त्याच्यानंतर वोल्कॅनो इरप्शनची एक केस झाली होती न्यूझीलंडमध्ये, त्याला पण खूप व्यवस्थित त्यांनी हँडल केलं. पण काय होतं ना, काही लोकांच्या बाबतीत असं होतं की दे आर व्हेरी गुड वर्कर्स, दे बिकम पॉप्युलर, पण यांची पॉप्युलॅरिटी ही न्यूझीलंडच्या बाहेर जास्त वाढत होती. न्यूझीलंडच्या आत यांची पॉप्युलॅरिटी कमी होत होती. कारण काय? कारण इंटरनल जे पॉलिटिकल मॅनेजमेंट होतं तिथे थोड्याशा ह्या कमी पडत होत्या. आणि म्हणून काय झालं की यांची जी पार्टी आहे लेबर पार्टी, याच्या सीट्स हळूहळू कमी व्हायला लागल्या. आणि म्हणून प्राईम मिनिस्टर बनल्याच्या 3 वर्षापेक्षा, म्हणजे प्राईम मिनिस्टर बनून यांना 3 वर्ष पण व्हायचे आहे, आणि तरी त्याच्या आधीच यांनी रिझाईन करायचं ठरवलं. जे भाषण दिलं यांनी रिझाईन करताना त्याच्यातही यांनी असंच म्हटलं जेसिंडा आर्डननी की याच्यात म्हणजे जितकं मला वाटतं माझ्याकडे देण्यासारखं होतं ते मी सगळं दिलं आहे. आत्ता सध्या माझ्याकडे न्यूझीलंडला देण्यासारखं काही नाही आहे, म्हणून मी रिझाईन करते. आणि आता न्यूझीलंडमध्ये ऑक्टोबरमध्ये इलेक्शन होतील, तर या आत्ता रिझाईन केलं म्हणजे काय की 7 फेब्रुवारीपर्यंत या राहणार आहे आपल्या पदावर, आणि 7 फेब्रुवारीनंतर दुसरं कोणीतरी पद सांभाळेल. ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची बातमी आजची की जेसिंडा आर्डन, न्यूझीलंडच्या प्राईम मिनिस्टर, अ व्हेरी पॉप्युलर प्राईम मिनिस्टर, हॅज रिझाईन्ड फ्रॉम हर पोस्ट. ठीक, आय होप ही बातमी तुमच्या लक्षात आली असेल. लेट अस नाउ मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे ब्रँड फायनान्स कंपनीनी पब्लिश केलेल्या एका रिपोर्टबद्दल. ब्रँड फायनान्स ही एक कंपनी आहे जी ब्रँडिंगच्या बाबतीत रिपोर्ट आणि कंपनीजच्या व्हॅल्युएशनच्या बाबतीत रिपोर्ट पब्लिश करते. सॉरी. तर ही कंपनी ब्रँडिंग आणि व्हॅल्युएशन, कंपनीचं व्हॅल्युएशन कसं असतं याच्या बाबतीत रिपोर्ट पब्लिश करते. जगभरातल्या कंपनीजचा हा रिपोर्ट असतो. आता यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला, त्याचं नाव आहे ब्रँड फायनान्स रिपोर्ट रँकिंग. ब्रँड फायनान्स रिपोर्ट रँकिंग आहे ना. तर यांनी रँक केल्या वेगवेगळ्या कंपनीजना त्यांच्या व्हॅल्युएशननुसार आणि त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूनुसार. जितकं जास्त व्हॅल्युएशन तितकी जास्ती त्याची ब्रँड व्हॅल्यू. आता या रिपोर्टमध्ये काय लक्षात आलं, ही जी बातमी आहे ती फक्त आहे भारताच्या IT कंपनीजच्या बाबतीतली जी माहिती आली आहे ती. आता या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय की IT कंपनीजची जर व्हॅल्युएशन केलं तर ॲक्सेंचर हा भारतातला सगळ्यात व्हॅल्यूड IT ब्रँड आहे. ॲक्सेंचरची व्हॅल्युएशन आज सगळ्यात जास्त आहे भारतीय IT ब्रँड्समध्ये. म्हणजे बाकीच्या ज्या कंपनीज आपल्याला माहिती आहे, जसं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे, इन्फोसिस आहे, IBM आहे, या सगळ्या कंपनीजपैकी केप जेमिनी आहे, तर या सगळ्या कंपनीजपैकी सगळ्यात व्हॅल्यूड कंपनी कुठली आहे तर ॲक्सेंचर आहे. ठीक आहे. याच्यानंतर आणि कितीचं व्हॅल्युएशन आहे त्यांचं, $39.8 बिलियन व्हॅल्युएशन आहे ॲक्सेंचरचं. द मोस्ट व्हॅल्यूड IT फर्म इज ॲक्सेंचर. मग सेकंड नंबरवर कोण आहे तर सेकंड नंबरवर आहे TCS. पहिल्या नंबरवर ॲक्सेंचर, दुसऱ्या नंबरवर TCS आणि तिसऱ्या नंबरवर इन्फोसिस. याच्या बाजूलाच तुम्हाला इथे डिटेल्ड इंडियाची लिस्ट दिसेल. ॲक्सेंचर पहिल्या नंबरवर, TCS, इन्फोसिस, IBM, विप्रो, HCL, टेक महिंद्रा आणि LTI माइंडट्री.
सगळ्यात जास्त ग्रोथ दाखवणारी जी कंपनी आहे, अशी कंपनी ज्याने खूपच जास्त ग्रोथ दाखवली आहे व्हॅल्युएशनमध्ये, ती आहे LTIMindtree. कारण LTIMindtreeचा जरी आकडा 22 वाचला तरी सगळ्यात जास्त ग्रोथ म्हणजे 74% ग्रोथ इतकी दाखवली आहे LTIMindtreeनी. तर त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी याच्यात आपल्याला लक्षात येईल. याच्यात दोन गोष्टी चेक केल्या होत्या त्यांनी. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स, याच्यात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले ॲक्सेंचरला 87.8, आणि यांची जी ब्रँड रेटिंग आहे ती AAA आहे. ठीक आहे. आता पहिले तर एक समजून घेऊ. बरेचदा बातमी आली की TCS ही भारतातली सगळ्यात मोठी IT कंपनी आहे. मग ॲक्सेंचरचं आता ॲक्सेंचरबद्दल आलं की ॲक्सेंचर IT मध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यूड कंपनी आहे. हा विषय काय आहे, याच्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. एक म्हणजे मोठं असणे काय, आणि दुसरं म्हणजे मोस्ट व्हॅल्यूड असणे काय. याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पहा, मोठं असणे ज्याला आपण म्हणतो की एखादी कंपनी बिगेस्ट कंपनी आहे, तर तेव्हा आपण त्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन पाहतो. काय बघतो आपण त्या कंपनीचं? मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय असतं? सरळ सरळ की त्यांच्याकडे त्या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स किती आहे ना, त्याच्यानंतर त्यांची शेअरची व्हॅल्यू किती आहे. असं समजा की ही कंपनीची किंमत झाली, बरोबर आहे. म्हणजे कंपनीची ताकद की एवढं तर कंपनीचं आहेच. तर याच्यावरनं मोठी किंवा लहान कंपनी ठरते. सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे IT भारतातली? ती आहे TCS. ही भारतातली सगळ्यात मोठी IT कंपनी, बरोबर. पण मोस्ट व्हॅल्यूड, आता व्हॅल्युएशन जे असतं ते काय असतं की रिसेंटली काहीतरी राऊंड्स होतात जेणेकरून लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करतात, आणि याच्यावरनं कंपनीची ब्रँड व्हॅल्यू तयार होते की कंपनीची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, है ना. तर हे व्हॅल्युएशन वेगळी गोष्ट आहे, राईट. याचं शेअर्सशी किंवा शेअरच्या प्राईसशी काही घेणं देणं असतं. याचं परसेप्शनशी घेणं देणं आहे की सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल कंपनी कुठली आहे, तर ती आता ॲक्सेंचर आहे. ठीक, हा डिफरन्स लक्षात आला दोघांमध्ये, बिगेस्ट आणि मोस्ट व्हॅल्यूडमध्ये. ठीक आहे, चलायचं आता पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट पॉईंट जो आहे ॲक्च्युली याच पॉईंटशी रिलेटेड आहे. इमेज जरा ब्लर झाली, पण जर तुम्ही ओळखू शकत असाल तर मी दाखवतो. इमेज जरा जास्ती ब्लर झाली मी मोठी केल्यामुळे. ही जगातली लिस्ट आहे जे आपण आत्ता पाहिलं ना, ब्रँड फायनान्स रिपोर्ट, जो रिपोर्टनी जी रँकिंग पब्लिश केली आहे. जगभरात कुठल्या कंपनीचा सगळ्यात मोठे ब्रँड्स आहे. जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे ॲमेझॉन. ठीक आहे, ॲमेझॉन हा जगातला सगळ्यात मोठा ब्रँड म्हणून समोर आला आहे. पण हे बघा, ही जी ब्लू लाईन आहे ना, ही आहे मागच्या वर्षीची ब्रँड व्हॅल्यू, आणि येलो लाईन आहे या वर्षीची ब्रँड व्हॅल्यू. तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये या वर्षी ब्रँड व्हॅल्यूमध्ये बरीच कमी आली आहे ॲमेझॉनच्या. काय झालं, कोविड संपल्यानंतर लोकांनी दुकानांमध्ये जाणं सुरू केलं. दुसरी गोष्ट, डिलिव्हरीला वेळ लागायला लागला आहे, त्याच्यामुळे ॲमेझॉनची व्हॅल्युएशन जरा कमी झाली आहे. 15% डिक्लाईन आहे त्यांच्या ग्रोथमध्ये, व्हॅल्युएशनमध्ये. पहिले $350 बिलियन होती, आता $300 बिलियन पेक्षा कमी झाली आहे. दुसऱ्या नंबरवर आहे ॲपल. ॲपलचंही व्हॅल्युएशन कमी झालं आहे. त्यांचं पण $355 बिलियन पासून $297 बिलियन वर आलं आहे. म्हणजे हे पहिले तर ॲमेझॉनच्या पण वर होते, पण आता खाली आले आहे. गुगल आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवतच चालला आहे. मायक्रोसॉफ्ट आहे 5व्या नंबरवर, हे पण आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवत चालली आहे. वॉलमार्टची ब्रँड व्हॅल्यू जेवढी मागच्या वर्षी होती तेवढीच आहे. तर या जगातल्या 5 सगळ्यात मोठ्या कंपनीज आहे. ॲमेझॉन फर्स्टवर, ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, वॉलमार्ट, आणि मग आहे 6व्या नंबरवर सॅमसंग. ठीक आहे. इंडियन कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएशनवाल्या कंपनीज कुठल्या आहे, तर सगळ्यात वरच्या रँकवर आहे टाटा ग्रुप. पण टाटा ग्रुपचा जगात कितवा नंबर आहे? 69th. ठीक आहे. भारतातली सगळ्यात मोठी कंपनी ही जगात 69th सगळ्यात जास्त व्हॅल्यूड कंपनी आहे. त्याच्यानंतर आहे इन्फोसिस जी 150 नंबरवर आहे. नंतर आहे LIC, मग आहे एअरटेल, आणि मग आहे रिलायन्स. ठीक आहे. तर हे भारतातल्या 5 सगळ्यात व्हॅल्यूड कंपनी. याच्यात एकही IT कंपनी नाही आहे. ठीक आहे ना, याच्यात एकही IT कंपनी नाही आहे. पण जगातल्या जर 10 IT कंपनीज काढल्या सगळ्यात व्हॅल्यूड, तर त्याच्यात भारताच्या 4 कंपनीज येतात. ठीक आहे. तर हा डिटेल जो ब्रँड फायनान्स रिपोर्ट आलेला आहे त्याला तुम्ही डिटेल वाचा, बरीच माहिती मिळेल याच्यात तुम्हाला. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो. शुक्रयान इस्रोचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे शुक्रयान. चंद्रयान कसा होता की आपण चंद्रावर पाठवणार होतो आपलं स्पेसशिप रॉकेट ज्याला म्हणतो आपण, चंद्रावर जाणार होतो आपण, है ना. तर तसाच हा शुक्रयान आहे की शुक्र म्हणजे व्हीनस, तर व्हीनसवर जायचं आहे. आता
मार्स आपल्या एका बाजूला आहे, व्हीनस दुसऱ्या बाजूला आहे अर्थच्या, राईट. पण व्हीनस जो आहे हा सगळ्यात गरम प्लॅनेट समजला जातो. कारण काय, कारण दुसरं काही असू शकतं. भली मर्क्युरी सगळ्यात जवळ आहे सूर्याचा, पण व्हीनस हा सगळ्यात गरम प्लॅनेट आहे. व्हीनसवर प्रेशरही भक्कम असतं, म्हणजे एअर प्रेशरच खूप आहे व्हीनसवर. असं प्रेशर समजा की जेव्हा आपण एखादं 1 मैल जेव्हा समुद्राच्या खाली येऊ तेव्हा जेवढं पाण्याचं प्रेशर राहील तितकं प्रेशर व्हीनसच्या सर्फेसवर आहे. आणि दुसरं, व्हीनस उलटा फिरतो, माहिती आहे तुम्हाला. व्हीनस उलटा फिरतो म्हणजे पृथ्वी जशी फिरते ना तसं नाही फिरत. आपल्याकडे सन रायझेस इन द ईस्ट, व्हीनसमध्ये सन रायझेस इन द वेस्ट, बरोबर आहे. आणि सन सेट्स इन द ईस्ट, उलटा आहे व्हीनसवर काम. तर या व्हीनसची जास्त माहिती घेण्यासाठी आपण शुक्रयान प्रोजेक्ट लॉन्च केला होता, आपण म्हणजे इस्रोनी. आता इस्रोनी जेव्हा हा प्रोजेक्ट लॉन्च केला तेव्हा लॉन्च तर नंतर केला, याचं प्लॅनिंग जे झालं होतं ते 2012 झालं होतं. आणि तेव्हा असं डिसाईड झालं होतं की 2023 आपण याला लॉन्च करू. 2016-17 खूप मोठी फंडिंग पण मिळाली होती. म्हणजे जवळपास असं म्हटलं तर 17-18 16-17 म्हटलं मी, 2023 सॉरी 2017-18 23% इन्क्रीज मिळालं होतं बजेटमध्ये. आणि त्याच्यामुळे असं वाटलं होतं की 2023 जो डिसेंबर आहे त्याच्यात आपण हे लॉन्च करून घेऊ. पण काय झालं, कोविड आला, म्हणून मग प्रोजेक्टला थोडंसं पुढे ढकलण्यात आलं. पुढे म्हणजे किती, तर प्लॅन नंतर झाला की डिसेंबर 2024 आपण शुक्रयान लॉन्च करू. पण हे पण होऊ शकलं नाही. आणि आता काय झालंय की इस्रोनी जे प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे केले होते, तर आता इस्रोच्या असं लक्षात आलं आहे की इतक्या लवकर 2024 आपल्याला शुक्रयान लॉन्च करता येणार नाही आहे. कारण आता आपल्या ज्या पेड कमिटमेंट्स आहे लोकांच्या, की लोकांचे सॅटेलाइट्स आपल्याला पाठवायचे इकडे तिकडे, त्याच्यामुळे आपले कामं जरा आता मागे पडत आहे. आणि त्याच्यामुळे शुक्रयान 2031 आता लॉन्च होईल असं म्हटलं जात आहे. म्हणजे एखाद वर्षांनी पुढे नाही ढकलला आहे प्रोग्राम पूर्ण 8 वर्षांनी पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर 2031 आता शुक्रयान लॉन्च होईल असं इस्रोचं म्हणणं आहे. ठीक आहे. शुक्रयान 1 याला म्हटलं जाणार आहे. आणि याच्यावर सध्या 2 पेलोड्स आहे, म्हणजे 2 सॅटेलाइट्स आहे. कोणते कोणते 2 सॅटेलाइट्स आहे, एक आहे हाय रिझोल्युशन सिंथेटिक ॲपरेचर रडार, म्हणजे SAR जे म्हणतो आपण, हाय रिझोल्युशन SAR, आणि दुसरा ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार. दोन्ही गोष्टींचा वापर सरफेस म्हणजे व्हीनसची जिओलॉजी समजण्यासाठी कामी येणार आहे. ठीक आहे. चला याचं नेक्स्ट पॉईंटवर. तर शुक्रयान 1 कधीपर्यंत पोस्टपोन करण्यात आला आहे असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा की इट हॅज बीन पोस्टपोन टिल 2031. ठीक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट, इलेक्शन. असं होतच नाही भारतात की इलेक्शन नाही आहे कुठेतरी कधीतरी सुरू. आपल्याकडे कुठे ना कुठे कधी ना कधी कोणतं ना कोणतं इलेक्शन सुरू असतंच. एक तर इतका मोठा देश आहे आणि त्याच्यात आपला इलेक्शनचं काही शेड्यूल नाही आहे. असं म्हटलं जात होतं, काही काळापासून म्हटलं जात आहे की बा ही सरकार प्रयत्न करत आहे की सगळे इलेक्शन सोबतच घेऊन घ्यावे, एका वेळेस इलेक्शन घेऊन घ्यायचं, इलेक्शनला सेलिब्रेशन म्हणून एक सेलिब्रेट करायचं वर्षभरात, 5 वर्षातनं एकदा सगळे इलेक्शन आटपून घ्यायचे आणि 5 वर्ष पुन्हा मग कामं करत राहायचे किंवा नाही करत राहायचे, जे म्हणायचं असेल तुम्हाला. पण इलेक्शनची अनाऊन्समेंट झाली आहे. आता इलेक्शन कुठे होणार आहे, तर इलेक्शन आता होणार आहे 3 स्टेट्समध्ये. कुठे कुठे, नागालँडमध्ये, मेघालयमध्ये आणि त्रिपुरामध्ये. म्हणजे मॅपवर जर तुम्हाला दिसत असेल तर त्रिपुरामध्ये इथे होणार आहे इलेक्शन, मेघालयमध्ये होणार आहे आणि नागालँडमध्ये होणार आहे. तर या 3 स्टेट्समध्ये इलेक्शन होणार आहे. आत्ताच भारताचे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे CEC है ना, यांचं नाव काय आहे, राजीव कुमार हे, आणि यांच्यासोबत इतर जे 2 इलेक्शन कमिशनर्स आहे भारताचे, ज्यांचं नाव आहे अनुप चंद्र पांडे आणि दुसरे अरुण गोयल, हे आत्ताच या 3ही स्टेट्समध्ये जाऊन आले, पाहणी केली यांनी आणि म्हटलं की सध्या वातावरण व्यवस्थित आहे, आपण इलेक्शन्स इथे कंडक्ट करू शकतो. तर 16 फेब्रुवारीला पहिले त्रिपुरामध्ये इलेक्शन होईल आणि नंतर मेघालय आणि नागालँडचे इलेक्शन्स होतील 27 फेब्रुवारीला. 2 मार्चला या 3ही राज्यांच्या इलेक्शनचे डेट्स येऊन जातील. तर ही एक नवीन बातमी, नवीन जे आता इलेक्शन होणार आहे, नेक्स्ट इलेक्शन विल बी इन त्रिपुरा, नागालँड अँड मेघालय. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ आपण. नेक्स्ट, शुभमन गिल. किती भयंकर
क्लासी प्लेयर आहे, खूपच क्लासी, म्हणजे मला खरं आवडतं त्याची बॅटिंग बघायला, एकदम क्लास आहे खेळण्यात. तर शुभमन गिलनी त्या दिवशी जी 100 मारली, त्या 100 सोबतच त्याचे वन डे इंटरनॅशनलमध्ये 1000 रन्स पूर्ण झाले. आणि शुभमन गिलला फक्त 19 मॅचेस लागल्या हे 1000 रन पूर्ण करण्यासाठी, फक्त 19 मॅचेस. आणि त्याच्यासोबतच त्यांनी विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला. अँड दॅट इज वाय नाव ही हॅज बिकम दी फास्टेस्ट इंडियन टू 1000 रन्स. सगळ्यात फास्ट 1000 रनपर्यंत पोहोचणारा भारतीय बल्लेबाज तो झाला. भारतीय बल्लेबाजच म्हणतात मराठीत, नाही हिंदीत म्हणतात बल्लेबाज आहे ना, फलंदाज म्हणतात मराठीत, आपल्याला मराठी शब्द आठवत नाही लवकर. तर फलंदाज झाला तो, बॅट्समन झाला आपण सगळ्यात सोपं. तर शुभमन गिल हॅज बिकम दी फास्टेस्ट बॅट्समन टू स्कोर 1000 रन्स. फास्टेस्ट इंडियन बॅट्समन इन द वर्ल्ड नाही आहे, फास्टेस्ट इंडियन बॅट्समन. मग जगात सगळ्यात फास्ट कोण आहे? तर पाकिस्तानचा जो प्लेअर आहे फखर जमान, त्यांनी 17 मॅचेसमध्येच 1000 रन पूर्ण केले होते. त्याच्यानंतर इमामुल हक बहुतेक त्यांनी 18 मॅचेसमध्ये पूर्ण केले आहे. आणि जगात आता शुभमन गिलचा नंबर आहे 3रा, यांनी 19 मॅचमध्ये हे आपलं 1000 रन पूर्ण केले. तर प्रश्न येऊ शकतो, विच इंडियन बॅट्समन हॅज बिकम दी फास्टेस्ट टू 1000 ODI रन्स, ODI वन डे इंटरनॅशनल रन्स. ठीक आहे, फास्टेस्ट 1000 वन डे इंटरनॅशनल रन्स. तर द नेम इज शुभमन गिल. ठीक, चालायचं पुढे. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट पॉईंट आहे रांची मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटचा. काय होतं, इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट आहे. हे मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट काय करतं? हवामान खातं ज्याला म्हणतो ना आपण, ते आहे मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट. सो दिस डिपार्टमेंट गिव्स अस डेटा. वेदरची फोरकास्टिंग झालं, सिस्मिक ॲक्टिव्हिटीज झालं, हे सगळं बघण्याचं काम असतं मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटचं. आता इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट हे खूपच जुनं आहे. खूप म्हणजे किती? 1875चं आहे. 15 जानेवारी 1875 मध्ये फॉर्मेशन झालं होतं इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटचं. आणि तर त्याचा फाउंडेशन डे जो होता 148th फाउंडेशन डे, हा आत्ता 15 जानेवारीला सेलिब्रेट करण्यात आला. तर त्याच्या सेलिब्रेशनच्या वेळेस मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर अर्थ सायन्सेस डॉक्टर जितेंद्र सिंग ते हजर होते. आता एक लक्षात घ्या, डॉक्टर जितेंद्र सिंग का हजर होते? कारण मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे हे डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर येतं. आणि मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्स कोण आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंग आहे. मिनिस्टर ऑफ स्टेट आहे ते इंडिपेंडंट चार्ज. ॲक्च्युअल जे मिनिस्टर आहे ते डायरेक्टली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. तर ते मिनिस्टर ऑफ स्टेट विथ इंडिपेंडंट चार्ज आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली यांचा फाउंडेशन डे सेलिब्रेट झाला. तर या फाउंडेशन डेच्या दिवशी त्यांनी वेगवेगळे प्राइजेस दिले. तर त्याच्यातला फर्स्ट प्राइज जो मिळाला आहे तो मिळाला आहे रांची मेटेरोलॉजिकल सेंटरला. रांची मेटेरोलॉजिकल सेंटरला हा प्राइज मिळाला की ते भारतातलं सगळ्यात चांगलं मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, किंवा सगळ्यात चांगलं मेटेरोलॉजिकल सेंटर आहे. म्हणजे असे बरेच सेंटर आहे ना, पुण्याला सेंटर आहे, नागपूरचं सेंटर आहे, समजा मुंबई असेल, रांची आहे अँड सो ऑन. तर रांचीच्या सेंटरला बेस्ट सेंटरचा अवॉर्ड मिळाला. का मिळाला? कारण रांचीच्या सेंटरनी एक तर पहिले माहिती मिळाली की माहिती पोहोचवली, आणि दुसरी त्यांची माहिती बरोबर पण निघाली. म्हणजे जनरली आपण एक्सपेक्ट करत नाही इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटकडनं की ती जी माहिती दिली ती बरोबरच निघेल, पण नाही, माहिती बरोबर निघाली. आणि त्यांच्या ॲक्युरसीसाठी त्यांना हा प्राइज मिळाला. एक गोष्ट, त्यांनी ॲक्युरेट माहिती दिली. त्यांनी म्हटलं पाऊस येणार नाही तर पाऊस नाही आला, त्यांनी म्हटलं पाऊस येणार आहे तर पाऊस आला. तो ॲक्युरेट माहिती. दुसरी, त्यांनी माहिती पोहोचवली पण. नाही तर बरेचसे आपले मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटच आहे, अच्छा आम्हाला कळलं पाऊस आला, पाऊस येणार आहे, पण आम्ही सांगत नाही, आम्हाला आमचे काम आहे. तर असं यांनी केलं नाही, सांगितलं. अँड त्याच्यामुळे दे हॅव बीन जज्ड ॲज दी बेस्ट मेटेरोलॉजिकल सेंटर इन इंडिया. ठीक, चलते अगले पॉइंट पे. चलो नेक्स्ट, हैदराबादचं नाव पुन्हा आता वर्ल्डच्या एका महत्त्वाच्या ऑर्गनायझेशनच्या सेंटरमध्ये आलेलं आहे. काय आहे विषय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक ऑर्गनायझेशन आहे. काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सेंटर फॉर 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणून एक ॲक्टिव्हिटी सुरू केली, ज्याच्यात जगभरात त्यांनी वेगवेगळ्या सिटीजमध्ये सेंटर्स उभे केले है ना.
वेगवेगळ्या सिटीजमध्ये सेंटर्स उभे केले. त्या सेंटर्सला काय म्हटलं गेलं? सेंटर ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. तर असे हे सेंटर उभे केले. आता त्यांनी आतापर्यंत असे 17 सेंटर्स उभे केले होते. आता त्यांना 18वं सेंटर उभं करायचं होतं. तर कुठल्या देशात करावं आणि कुठल्या देशाच्या कुठल्या शहरात करावं हा प्रश्न होता. तर त्यांचा सर्च कुठे येऊन संपला? हैदराबादवर. आणि म्हणून हैदराबादला त्यांनी चूज केलं ॲज अ सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. कोणी सिलेक्ट केलं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी हैदराबादला सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे बरेचसे प्रश्न आहे. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हा विषय काय आहे किंवा इथे काय होणार आहे हैदराबादमध्ये एक्झॅक्टली? जर सेंटर हे निवडलं गेलं तर काय होणार आहे बघू आपण. बघा, एखादी सिटी जेव्हा सेंटर म्हणून सिलेक्ट होते तेव्हा तिथे फोकस्ड काहीतरी ॲक्टिव्हिटी होते. आता आता हैदराबाद कशावर फोकस करणार आहे? 2 महत्त्वाच्या गोष्टींवर. कुठली? हेल्थ केअर आणि लाईफ सायन्सेस. तो हेल्थ केअर आणि लाईफ सायन्सेस या 2 गोष्टींवर फोकस करण्यासाठी हैदराबादला निवडलेला आहे. ठीक आहे. तर इथे जे काही रिसर्चेस, जो काही अभ्यास, जे काही कार्यक्रम होतील ते हेल्थ सायन्सेस, लाईफ सायन्सेस आणि हेल्थशी रिलेटेड होतील. आणि बरेचदा विषय आला फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. तर हे फोर्थ का समजलं जातं तेच बघा. पहिलं जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन समजलं जातं ते झालं होतं 1800 मध्ये, म्हणजे असं म्हणा 19th सेंचुरीमध्ये. 1800 नंतर जे इयर्स आले त्याच्यात. तर त्याला 19th सेंचुरी म्हणतो आपण. तर 19th सेंचुरीमध्ये पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. आणि हे जे रिव्होल्यूशन होतं हे रिव्होल्यूशनमध्ये या रिव्होल्यूशनमध्ये स्टीम इंजिन आलं, मेकॅनायझेशन आलं, म्हणजे मेकॅनिकल गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. तर दॅट वॉज द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 1900 मध्ये. मग 20th सेंचुरी जेव्हा आली तर 20th सेंचुरीमध्ये बाकीचे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाले. जसं 20th सेंचुरीच्या अर्ली पिरियडमध्ये आपण म्हणतो तर इलेक्ट्रिसिटीच्या इन्व्हेन्शनमुळे खूप मोठं रिव्होल्यूशन आलं. लेट 20th सेंचुरीमध्ये मग इलेक्ट्रॉनिक्स आणि IT चा बोलबाला झाला. तर हे तिसरं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आता जे आहे 21st सेंचुरीमध्ये आपलं जे रिव्होल्यूशन चालू आहे याच्यात काय आहे? हे आहे सध्या क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, या सगळ्या गोष्टींचं आता रिव्होल्यूशन चालू आहे. समजले? तर हे 4 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असे समजले जातात. आणि या 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आणण्यासाठी जगभरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सेंटर्स उभे करत आहे. त्याच्यातलं 18वं सेंटर हैदराबाद असणार आहे. ठीक आहे, समजला मुद्दा? चलायचं पुढे. चलो नेक्स्ट पॉइंट में चलते. नेक्स्ट पॉइंट पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी रिलेटेड आहे. ही पण स्लाइड, याच्या पुढची पण स्लाइड, दोन्ही पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी रिलेटेड आहे. आता हा मुद्दा काय आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम लॉन्चेस द गिव्हिंग टू एम्प्लिफाय अर्थ ॲक्शन इनिशिएटिव्ह. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी एक इनिशिएटिव्ह पण घेतला आहे. आता इनिशिएटिव्ह काय आहे त्याला आपण समजून घेऊ. या पिक्चरमधनं तुम्हाला लक्षात येईल. बघा काय आहे, आपण COP बद्दल चर्चा केली आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वगैरे काय असतं की ज्याच्यात सगळे देश मिळून एक तर बायोडायव्हर्सिटी कशी मेंटेन करायची आहे याच्यासाठी चर्चा करतात. दुसरं क्लायमेट चेंज जो होतो आहे त्याला रोखायचं कसं, आणि याचे जे ॲडव्हर्स इम्पॅक्ट झालेले आहे त्याला रिव्हर्स कसं करायचं. क्लायमेट चेंजचे झाले ना ॲडव्हर्स इम्पॅक्ट, तर याला रिव्हर्स कसं करायचं याच्यासाठी जगभरातनं प्रयत्न चालू आहे. प्रयत्न तर चालू आहे. सगळ्या देशांनी एकत्र येऊन COP27 मध्ये निर्णय पण घेतला की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या. पण निर्णय घेतल्यानंतर कामं होण्यासाठी फक्त सरकारचीच जबाबदारी राहणार आहे का, की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहे, पब्लिक आहे, जनरल पब्लिक आहे, यांची जबाबदारी राहील? जबाबदारी सगळ्यांचीच आहे. मग तेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे समोर येतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी काय केलं, यांनी म्हटलं की अरे एवढं मोठं जर काम करायचं आहे तर याला पैसा लागणार आहे, बिना पैशाचं हे होणार नाही. मग पैसा गोळा करण्यासाठी आपण एक प्रोग्राम करू. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे पण क्लायमेट चेंज रिलेटेड गोष्टी होत आहे, म्हणजे पृथ्वीला वाचवायसाठी, पृथ्वीसाठी पैसे टाकणे, पृथ्वीसाठी पैसे डोनेट करणे लोकांनी, याच्यासाठी त्यांनी एक प्रोग्राम सुरू केला आहे. त्याचं नाव आहे काय आहे? त्याचं नाव आहे गिव्हिंग टू एम्प्लिफाय अर्थ ॲक्शन. म्हणजे पृथ्वीसाठी जो तुम्ही ॲक्शन घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही द्या, जेणेकरून ते काम एम्प्लिफाय होईल, मोठं होईल.
मग हे कसं केलं जातं, तर याच्यासाठी काय केलं जातं, हे पार्टनरशिप घडवून आणतात. कोण? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार्टनरशिप घडवून आणते. पार्टनरशिप कोणाकोणाची राहते पहा, पब्लिक, जनरल पब्लिक, प्रायव्हेट कंपनीज, फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे असे लोक जे दानधर्म करतात, फिलॅन्थ्रॉपिस्ट है ना, यांची पार्टनरशिप. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, पब्लिक प्रायव्हेट फिलॅन्थ्रॉपिक पार्टनरशिप्स. त्याच्यामुळे याला PPPPS असं म्हटलं जातं. तर यांची पार्टनरशिप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे घडवून आणणार आहे. आणि हे जेव्हा आणतील, तर आता विषय असा आहे की घडवून आणायची आहे, एवढ्या लोकांना एकत्र आणायचं, तर कसं करायचं. तर यांनी 3 स्टेप्स त्याच्यासाठी सुचवल्या. या 3 स्टेप्स कोणत्या आहे? एक तर लोकांना बोलवा आणि त्यांना भाषण द्यायला लावा. म्हणजे त्यांना सांगा, लीडर्सला, लोकांना कोणालाही बोलवलं, उद्या मला बोलवलं म्हटलं जा क्लायमेट चेंजवर भाषण दे, कोण ऐकणार आहे भाषण? कोणी ऐकणार नाही. पण तेच गडकरींना बोलवलं, मोदींना बोलवलं, यांची भाषणं ऐकतील ना लोक. तर अशा लीडर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलवा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवा आणि त्यांना सांगायला सांगा की क्लायमेट चेंजसाठी तुम्ही काय काय करू शकता. म्हणजे लोक डोनेट करतील. दुसरं काय, पायलट प्रोजेक्ट्स रन करा आणि फंडिंगचे जे मॉडेल्स आहे ना त्याला रिफाईन करा. म्हणजे नुसतं फंडिंग असं नका करू, यार पैसे देत असतील तर देवाला, असं नाही. फंडिंगचे मॉडेल्स रिफाईन करा, याच्यावर काम करावं लागणार आहे. आणि तिसरं, फंडिंग वाढवा. स्केल फंडिंगची जास्त असली पाहिजे. म्हणजे कोणी जर आज 5 रुपये देत असेल तर उद्या त्यांनी 7 रुपये, 10 रुपये, 50 रुपये द्यायला पाहिजे. असा त्याचा स्केल वाढला पाहिजे. तर पृथ्वीला वाचवण्यासाठी निर्णय जरी जगातल्या सगळ्या देशांनी घेतले आणि प्रत्येक देश याच्यासाठी फंडिंग करणार आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुद्धा याच्यासाठी पैसे गोळा करत आहे. आता एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आला असेल. 2 स्लाईड झाल्या, आपण हे ऐकतोय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी असं केलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी तसं केलं, बरोबर आहे. या स्लाईडमध्ये काय पाहिलं आपण की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी काय एक कॅम्पेन लॉन्च केला आहे, बरोबर, एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलं ज्याच्यातनं ते पैसे कमवणार आहे. पैसे कमवणार आहे म्हणजे पैसे देणार आहे, गोळा करणार आहे. आणि याच्या आधीच्या स्लाईडमध्ये, हैदराबादवाल्या स्लाईडमध्ये आपण सेंटर फॉर एक्सिलन्स हे सुरू करत आहे, ते हैदराबादमध्ये सेंटर फॉर 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हे सुरू करत आहे. तर आता हे सगळं करत असताना हे WEF करताय, हे आहे काय WEF? कुठल्या सरकारची एजन्सी आहे का? कुठली NGO आहे काही? की युनायटेड नेशनची एजन्सी आहे? एक्झॅक्टली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे काय हे थोडं समजून घेऊ 2 मिनिटात, है ना. व्हॉट इज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे? तर साध्या भाषेत एकदम साधारण शब्दात समजून घ्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक NGO आहे, बाकी काहीच नाही. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. नाही UNG आहे, नाही US आहे, नाही EUची आहे, युरोपियन युनियनची, कोणाचीच नाही. इट इज अन इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. याचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये, है ना. इथे स्वित्झर्लंडमध्ये जेनिवा आहे. या जेनिवामध्ये यांचा हेडक्वार्टर आहे. 1971 मध्ये ही फाउंड झाली होती, म्हणजे बनली होती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला बनवणारे जे व्यक्ती आहे, याचे जे फाउंडर, त्यांचं नाव इथे तुम्हाला दिसेल, क्लॉस श्वाब, है ना. क्लॉस श्वाब हे फाउंडर होते याचे आणि सध्या ते एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहे. आणि बाकी सध्या काम जे सांभाळत आहे त्यांचं नाव आहे बॉर्ज ब्रेंड. ठीक आहे. तो बॉर्ज ब्रेंड इज प्रेझेंटली दी एक्झिक्युटिव्ह जे सगळं काम सांभाळत आहे. प्रेसिडेंट म्हणतील बहुतेक त्यांना. हे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहे सगळ्यात वर. क्लॉस श्वाब सबसे ऊपर है और ये बॉर्ज ब्रँड जे आहे ते आता बाकी सगळे एक्झिक्युशन पाहत आहे. मध्ये मोदीजी. तर या तिघांची पण चर्चा झाली असेल कुठल्या तरी विषयावर, है ना. तर हे याचा फॉर्मेशन कधी यायचं? जानेवारी 1971 मधलं. कुठे आहे हेडक्वार्टर? जेनिवा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. दरवर्षी जानेवारीच्या एंडमध्ये डॅव्हॉसमध्ये यांची एक खूप महत्त्वाची मीटिंग होत असते. तर त्या मीटिंगची वाट जनरली जगभर लोक पाहत असतात. आणि या मीटिंगमध्ये सांगू का, या NGOमध्ये सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपनीज येऊन फंडिंग करतात आणि त्याच्यामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचे ओनर्स इथे असतात. बड़ी कंपनीज से पैसा लेने वाली NGO है, सीधा सीधा समजो. ठीक आहे. हां. तर असं म्हणा की इट इज मोस्टली फंडेड बाय 1000 मेंबर कंपनीज. 1000 मेंबर कंपनीज आहे. आणि अशा कंपनीज आहे या सगळ्या की यांचं ॲन्युअल
अशा 1000 कंपनीज समजा तुम्ही की ज्यांचं ॲन्युअल टर्नओव्हर $5 बिलियन पेक्षा जास्त आहे, तो बहुत बहुत पैसा है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के पास. समझ गए? समझे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम क्या है? एक NGO है. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट येऊ आता आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम स्वित्झर्लंड वरून सरळ आपल्या इकडे औरंगाबादमध्ये अजंता आणि एलोरा केव्ज आहे. इथे औरंगाबादमध्येच अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल होत असतो. काय होत असतो? अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल. त्याच्यात एक अवॉर्ड दिला जातो, त्याचं नाव आहे गोल्डन कैलाश अवॉर्ड. गोल्डन कैलाश अवॉर्ड. ठीक आहे. अजंता एलोरा फेस्टिवल कुठे होतो? औरंगाबादमध्ये. अवॉर्ड कुठला दिला? तो गोल्डन कैलाश अवॉर्ड. ही सेरेमनी यावर्षी जी झाली ती 11 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत झाली. आणि याच्यात हा जो गोल्डन कैलाश अवॉर्ड जो देण्यात आला, तो देण्यात आला एका मूवीला ज्याचं नाव आहे नानेरा. नानेरा मूवीला गोल्डन कैलाश अवॉर्ड मिळाला आहे. कुठे मिळाला? पण हे अजंता एलोरा फिल्म फेस्टिवलमध्ये मिळाला. मनीष नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे याच्यात, की ज्याचे वडील वारतात आणि नंतर त्याचे काकाच त्याच्या जीवनाची पूर्ण डिसिजन्स घेणं सुरू करतात आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवास कसा आहे याच्यावर एक मूवी आहे ही. तर याला गोल्डन कैलाश अवॉर्ड मिळालेला आहे. एवढंच नाही तर बेस्ट डायरेक्टर, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट एडिटर सगळे अवॉर्ड, बहुतेक सगळे महत्त्वाचे अवॉर्ड एकाच मूवीला मिळाले. तो ये मूवी ने धूम कर दी अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल में. ठीक आहे. चलायचं पुढे. चलो नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. अरे AK-47 ऐकली आहे ना सगळे आपण लहानपणापासून. AK-47 ऐकली आहे. आता AK-47 सोडा, 47 नंतर 48, 49, 50 कितीतरी आले. आता AK कोणती वापरत आहे म्हणजे रशियन मिलिटरी जास्ती नाही वापरत, पण इंडियन मिलिटरीने वापरायचं ठरवलं आहे. AK-203. AK-203. AK-203 म्हणजे क्लाशनिकोव म्हणतात त्याला. क्लाशनिकोव 203 ही एक कोणती हे म्हणतात त्याला असॉल्ट रायफल. हां, तर याला म्हणतात असॉल्ट रायफल. ही ॲक्च्युली क्लाशनिकोवने डिझाईन केलेली जी AK-47 पूर्ण AK सिरीज जी आहे, AK नावाने ज्या विकल्या जातात, तर ही कंपनी AK सिरीजच्या ज्या सगळ्या या असॉल्ट रायफल्स बनवते. तर याच्यातल्या मेन गोष्टी तशाच ठेवून याच्यात नंतर बाकीच्या गोष्टी अपग्रेड करत असते. तर आता झालं काय आहे की भारत आणि रशिया हे दोघं मिळून आता हे AK-203 ही असॉल्ट रायफल भारतातच बनवणार आहे. तो अब इंडिया में ही AK-203 बनेगी. आणि कुठे बनणार आहे? नाव लक्षात ठेवा. ही बनणार आहे ऑर्डनन्स फॅक्टरी अमेठीमध्ये. अमेठी कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर. अमेठीला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. त्या अमेठीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये क्लॅशनिकोव AK-203 ही बनणार आहे. आणि कशी बनणार आहे? तर हे जॉईंट व्हेंचर आहे. रशियाची कंपनी ज्याचं नाव आहे रोसोबोरोनेक्सपोर्ट आणि इंडियाची आपली ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड. ठीक आहे. आणि याला जे नाव भेटणार आहे, ब्रँडिंग जे असणार आहे, त्याचं नाव असणार आहे क्लॅशनिकोव इंडिया. आणि हे ऑर्डनन्स फॅक्टरीचं जे युनिट आहे अमेठीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये, तिथे हे बनणार आहे. ठीक आहे. तर क्लाशनिकोव कन्सर्न ही ती मेजर कंपनी आहे. क्लाशनिकोव कन्सर्न म्हणजे एकदम पॅरेंट कंपनी की जी ही AK-वाली AK-47, AK-49 है ना, AK-98, AK-100 अजून जे काही AK असतील हे सगळं बनवणारी कंपनी. हिचं नाव लक्षात ठेवा बरं, क्लाशनिकोव कन्सर्न. ठीक आहे. ही सबसिडरी आहे रशियन रॉस्टेक स्टेट कॉर्पोरेशनची. ठीक आहे. मेन कॉर्पोरेशनची सबसिडरी आहे जी ही सगळी AK-वाली सिस्टीम बनवते. ठीक. तर आता हे भारतात बनणार आहे. गन्स नाही, रायफल्स आहे या. तर या रायफल्स आता भारतात बनेल. कुठे? अमेठी उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. चलो नेक्स्ट पॉईंट आहे खूपच महत्त्वाच्या अवॉर्डशी रिलेटेड. अवॉर्ड्स. आणि हे अवॉर्ड्स महत्त्वाचे का आहे सांगू का तुम्हाला? कारण हे अवॉर्ड्स बँकिंगशी रिलेटेड आहे. ठीक आहे. काय काय अवॉर्ड्स आहे? नाव आहे BT KPMG अवॉर्ड्स. BT म्हणजे बिझनेस टुडे. KPMGचं फुल फॉर्म एवढं खतरनाक आहे की तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. KPMG कंपनीचं नाव आहे म्हणून तुम्ही KPMGच लक्षात ठेवा. तर बिझनेस टुडे KPMG अवॉर्ड्स हे नुकतेच देण्यात आले आणि जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मोठे मोठे व्यक्ती होते.
म्हणजे जसे तुम्हाला या कार्यक्रमाचं इथे पिक्चर दिसेल तर तुम्हाला दिसेल इथे नितीन गडकरी इथे आहे है ना. त्याच्यानंतर तुम्हाला शक्तिकांता दास या कार्यक्रमात आले होते ते पण दिसतील. कामत साहेब इथे दिसतील, हे इथे फोटो आहे त्यांचा है ना, NHBचे सध्या जे चेअरमॅन आहेत ते कामत साहेब. तर ये सब लोग इधर पोहोचे थे आणि इथे सगळ्या बँकांना वेगवेगळे अवॉर्ड देण्यात आले. म्हणजे असं बँक निवडली आणि त्यांना एक अवॉर्ड दिला अशा टाईप काहीतरी झालं असेल. मस्त अवॉर्ड देण्यात आले. कोणते कोणते आणि कोणाकोणाला काय काय अवॉर्ड्स मिळाले हे जरा आपण थोडंसं आता इथे पाहून घेऊ. ठीक आहे. जसं पहिले तर आपण पाहू की भारतातली सगळ्यात मोठी प्रायव्हेट बँक कुठली आहे, HDFC बँक. याला बेस्ट लार्ज इंडियन बँकचा अवॉर्ड देण्यात आला. बेस्ट लार्ज इंडियन बँक कोण आहे, HDFC बँक. त्याच्यानंतर बेस्ट मिड साइज्ड इंडियन बँक हे कोणाला देण्यात आलं, हे देण्यात आलं बँक ऑफ महाराष्ट्रला. आणि नंतर तामिळनाड मर्संटाईल बँक ज्याच्याबद्दल आपण 2-3दा चर्चा केली आहे, तुथुकुडीमध्ये याचा हेडक्वार्टर आहे म्हटलं होतं आपण, ती बेस्ट स्मॉल इंडियन बँक झाली आहे. तर BTKPMGनी जे वेगवेगळे अवॉर्ड्स दिले त्याच्यात HDFC बँक सगळ्यात मोठी बँकेचा अवॉर्ड, मिड साईज बँकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि छोट्या बँकांमध्ये तमिळनाड मर्संटाईल बँक याला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ द इयर आणि बेस्ट बँक इन इनोव्हेशन करण्यात सगळ्यात चांगली असलेली बँक किंवा भारताची या इयरची सगळ्यात मस्त बँकचा अवॉर्ड कोणाला मिळाला, ICICI बँकेला. ठीक आहे. तो ICICI बँकेला 2 मेजर अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ना, स्टेट बँक ऑफ इंडियाला पहिल्यांदा एक अवॉर्ड मिळाला. पहिल्यांदा म्हणजे तो अवॉर्डच पहिल्यांदा डिक्लेअर झाला होता, स्पेशल ज्युरी अवॉर्ड फॉर कन्सिस्टंट ट्रान्सफॉर्मेशन. स्पेशल ज्युरी अवॉर्ड, ज्युरीनी स्पेशल अवॉर्ड दिला की तुम्ही कन्सिस्टंटली ट्रान्सफॉर्म होत आहे. इतकी मोठी बँक असून इतक्या स्पीडनी ट्रान्सफॉर्मेशन करत राहणं इज व्हेरी डिफिकल्ट, यू आर डुईंग इट. तो एक अवॉर्ड तुमको भी. त्याच्यानंतर बँक ऑफ बड़ौदावाल्यांना बोलवलं असेल म्हणजे तुम नाराज मत बैठो, तुमको भी एक अवॉर्ड देंगे. तो इनको कौन सा अवॉर्ड मिला, इनको अवॉर्ड मिला बेस्ट बँक इन फिनटेक इनिशिएटिव्ह. म्हणजे थांबा जाऊ नका अजून एक अवॉर्ड देतो. दुसरा अवॉर्ड त्यांना कुठला देण्यात आला तर तो मिळाला बेस्ट बँक इन टॅलेंट अँड वर्कफोर्स. जे मुलं इंटरव्ह्यूच्या तयारीला जाणार आहे ते बरेचदा बँक ऑफ बडोदा खूप वर टाकतात प्रेफरन्समध्ये. आता त्यांना एक अजून चान्स मिळाला की बँक ऑफ बडोदाला रिसेंटली हा बेस्ट बँक इन टॅलेंट अँड वर्कफोर्सचा अवॉर्ड मिळाला बिझनेस टुडे KPMG नुसार. बरोबर आहे. तर हे काही अवॉर्ड्स देण्यात आले. अजून अवॉर्ड आहे, नेक्स्ट स्लाईडवर जाऊ आपण. हे सगळे अवॉर्ड्स पाठ करायच्यावर कोणाकोणाला काय काय मिळालं ते, कारण विचारलं जाऊ शकतं. नंतर मल्टीनॅशनल, आता फॉरेन बँक्स आहे तो फॉरेन बँकवाले भी आहे ते बोले हमको भी अवॉर्ड दो है ना, भले ही हम तुम्हारे देश में आ रहे लेकिन हमको भी अवॉर्ड दो. मग कुठला अवॉर्ड मिळाला त्यांना, तर मल्टीनॅशनल बँक जी आहे JP मॉर्गन याला बेस्ट लार्ज फॉरेन बँकचा अवॉर्ड मिळाला. सगळ्यात मोठी आणि मोठ्या बँकांच्या तुलनेत बेस्ट लार्ज फॉरेन बँकेचा अवॉर्ड. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँकमध्ये पण अवॉर्ड देण्यात आला आणि स्मॉल फायनान्स बँकमध्ये देण्यात आला बेस्ट स्मॉल फायनान्स बँकचा अवॉर्ड आणि तो मिळाला AU स्मॉल फायनान्स बँकेला. पण सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड जो आहे तो आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि तो मिळाला SBIच्या फॉर्मर चेअरपर्सन म्हणायला पाहिजे, SBIच्या फॉर्मर चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांना. खूप कमी वयात प्रोबेशनरी ऑफिसर झाल्या होत्या आणि नंतर जेव्हा रिटायरमेंटपर्यंत पोचता त्याच्या काही वर्षा आधीपासूनच त्या SBIच्या चेअरपर्सनच्या पदापर्यंत पोहोचल्या. तो हर ग्रोथ वॉज ट्रिमेंडस आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळेस स्टेट बँक हँडल केली असं म्हटलं जातं की बऱ्याचशा येणाऱ्या चॅलेंजेससाठी तेव्हा स्टेट बँकेला त्यांनी तयार केलं. तर त्यांना मिळाला आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड. ठीक. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आय थिंक तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेच. चलायचं आता नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट पॉईंट आहे एक अवॉर्डशी रिलेटेड. थकले असाल तर पॉज करा, चहा बिया पिऊन या, पुन्हा सुरू करा. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. हां, आता काय झालं की ऑस्कर अवॉर्ड होणार आहे ना. आपण RRR जसं ऑस्करसाठी आता गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड मिळालंच त्याला, नाटूला मिळालं. तसंच आता RRRच्या व्यतिरिक्त एक खूप महत्त्वाची इंडियन फिल्म आहे ज्याचं ऑलरेडी शॉर्ट लिस्टिंग ऑस्करसाठी झालं होतं बेस्ट फॉरेन फिल्म म्हणून आहे ना. तर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणून याचं सिलेक्शन ऑलरेडी झालं होतं, शॉर्टलिस्ट झाली होती ही फिल्म. याचं नाव काय आहे, या फिल्मचं नाव आहे चेल्लो शो. चेल्लो शो म्हणजे द लास्ट फिल्म है ना.
द लास्ट फिल्म शो. तर चेलो शो ही गुजरातमध्ये बनलेली एक लहान मुलाची गोष्ट आहे की ज्याला मूवीज बघायला आवडतं अशी. आणि त्याच्यात ज्या मुलांनी ॲक्टिंग केली आहे ज्याचा फोटो तुम्हाला इथं दिसत आहे त्याचं नाव आहे भाविन राबरी. या भाविन राबरीला इंटरनॅशनल प्रेस अकॅडमीचा अवॉर्ड मिळाला आहे. कशासाठी की यांनी जो परफॉर्मन्स त्या पिक्चरमध्ये गेला ना त्याच्यासाठी. आणि त्याला म्हटलं गेलेलं आहे बेस्ट ब्रेक थ्रू परफॉर्मन्स. आणि सगळ्या म्हणजे कमी वयात हा अवॉर्ड जिंकणाऱ्यांपैकी आता भाविन राबडी झाले आहे. तर इंटरनॅशनल प्रेस अकॅडमीचे अवॉर्ड हे खूप प्रतिष्ठित अवॉर्ड समजले जातात आणि त्याच्यात बेस्ट ब्रेक थ्रू परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळणं इज अ बिग थिंग. तर भाविन राबडीला जो हा अवॉर्ड मिळाला ही खूप मोठी न्यूज आहे इंडियासाठी. कधी झाले होते हे अवॉर्ड्स तर हे 27th सॅटेलाइट अवॉर्ड्स झाले होते युनायटेड स्टेट्समध्ये. तर चेलो शो ही एक इंडियन मूव्ही शॉर्टलिस्ट ऑलरेडी झाली आहे ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मसाठी आणि तिथे सध्या भयंकर पॉप्युलर होत आहे. RRRच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली मूव्ही तिथे पॉप्युलर होत असेल तर ती आहे चेलो शो. तुम्हाला पाहिजे असेल तर नेटफ्लिक्सवर आहे, डाउनलोड करा आणि पहा. ठीक आहे, चलायचं पुढे. तुम्हाला कदाचित याचे पान नलीन याचे चाइल्ड याचे डायरेक्टरचं नाव मी आठवत होतं, मला आठवत नव्हतं नाव, इथे लिहूनच आहे. पान नलीन या मूवीचे डायरेक्टर आहे. दिस इज अ गुजराती फिल्म. ठीक, चलायचं पुढे आता. चलो नेक्स्ट आणि आजचा शेवटचा मुद्दा. पहिले मी ऐकलं ना तेव्हा मीच कन्फ्यूज झालो होतो. जेव्हा हेडलाईन मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी कन्फ्यूज झालो. हा विषय काय आहे? अदानी अशोक लेलँड टू डेव्हलप एशियाज फर्स्ट हायड्रोजन मायनिंग ट्रक. मी विचारात पडलो, म्हटलं अदानी ठीक आहे, अशोक लेलँड हे पण ठीक आहे, कंपनीज एकत्र आल्या, हे ट्रक बनवणार आहे, पण हायड्रोजनची मायनिंग कशी होऊ शकते बा? हायड्रोजन तर एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं, हे हायड्रोजन मायनिंग ट्रक काय आहे? मी थोड्या वेळ एकदम कन्फ्यूज झालो, डोकं कामच नाही केलं. मग नंतर जरा वाचलं तर लक्षात आलं, अरे हे हायड्रोजन मायनिंग ट्रक म्हणजे हा ट्रक हायड्रोजनवर चालणार आहे, माइनिंगमध्ये वापरला जाणार आहे. ठीक आहे, तो बाद में कन्फ्यूजन क्लियर हुआ, पहले तो मेरे को नहीं समझा रहे क्या बोल रहे. हायड्रोजन माइनिंग ट्रक म्हणजे विषय असा होता किंवा विषय असा आहे की हे जे ट्रक आहे ते ट्रक हायड्रोजनवर चालतील, मायनिंग तर कोळशा बिळशाची जी करायची तेच करणार आहे. ठीक आहे, तर 3 कंपनीज एकत्र येऊन ही हा ट्रक बनवत आहे. कोणत्या 3 कंपनीज आहे तर एक तर आहे आपली अदानी एंटरप्राइज लिमिटेड AEL आहे ना, दुसरी कंपनी जी आहे ती आहे बलार्ड पॉवर आणि तिसरी जी आहे ती आहे अशोक लेलँड. तर ह्या 3 कंपनीज एकत्र येऊन एशियाचा पहिला हायड्रोजनवर चालणारा हा ट्रक बनवणार आहे. एशियातला पहिला ट्रक आहे हायड्रोजनवर चालणारा जेव्हा बनेल तेव्हा. आणि हा ट्रक जवळपास 55 टनचा असेल. एकदा हायड्रोजन भरलं की 200 किलोमीटर चालू शकेल, कारण हायड्रोजनच्या 3 टाक्या याच्यात राहतील, 3 हायड्रोजन टँक्स याच्यात राहतील है ना. आणि याच्यात ही बलार्ड ही जी कंपनी आहे ना याची टेक्नॉलॉजी वापरली जाणार. तर यांचे 120 किलोवॅटचे PEM फ्युएल सेल टेक्नॉलॉजी याच्यात असणार आहे. तर ही एक ॲडिशनल महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी. ठीक, तर हे सगळे पॉईंट्स होते. आजचं लेक्चर जरा लांब झालं कारण काल नाही झालं, तर कालचं आणि आजचं दोन्ही कव्हर करायचं होतं. ठीक आहे, तर आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दी पॉईंट्स. एका विद्यार्थिनींनी कमेंटमध्ये सांगितलं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक व्हिडिओ बनवा. तर जसाच वेळ मिळेल तसा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं कसं असतं याच्यावर एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल. थँक्यू व्हेरी मच.